वचनांकडे वळणार आहोत आणि आजच्या म्हणण्यासाठी आपण स्तोत्र संहिता 107 वा अध्याय आणि 13व वचन पहा. आणि पहा काय म्हटलेलं आहे. तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले. होय प्रियानो, पवित्र शास्त्र जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्राची ही एक मोठी आणि महत्वाची शिकवण आहे प्रियानो, की परमेश्वर मनुष्याची काळजी घेतो, तो माणसावर प्रीती करतो, प्रेम करतो, त्यांच्यावर दया करतो, कृपा करतो. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो आणखी स्तोत्र 145 मध्ये आणि मला वाटतं 18वं वचन असावं. स्तोत्र स्तोत्र 145 जर तुम्ही पाहिलं तर तिथे काय म्हटलंय पहा. स्तोत्र 145 आणि 18वं वचन पाहूयात. काय म्हटलंय पहा. जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे, समीप आहे. प्रियानो, हे वचन तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. तुम्हाला आणि मला धीर देणारं हे वचन. आणि काय म्हटलंय पहा, की आपण जेव्हा केव्हा परमेश्वराचा धावा करू, आपल्या संकटामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्य आहे. आणि परमेश्वर जेव्हा मनुष्याला अनुकूल होतो, तेव्हा प्रियानो सर्व परिस्थिती देखील परमेश्वर माणसासाठी अनुकूल करतो. परिस्थिती मनुष्याची परमेश्वर बदलून टाकतो. पहा, या जीवनामध्ये चढ आणि उतार हा आहेच. अनेक संकटांना मनुष्य प्राण्याला आपल्या जीवनामध्ये तोंड द्यावं लागतं. संकट निरनिराळ्या प्रकारचे असतात. पण संघर्ष हा माणसाच्या जीवनातला एक भाग आहे. त्यामुळे माणसाला संघर्ष करावं लागतं, संघर्षांना तोंड द्यावं लागतं. पण यात परमेश्वर काय म्हणतो, की तो तुम्हाला क्लेशमुक्त करेल. तो तुमची संकट दूर करेल. तो तुमची पावलं स्थिर करेल. परमेश्वर तुम्हाला बळ पुरवेल, परमेश्वर तुम्हाला ज्ञान पुरवेल, परमेश्वर तुम्हाला बाहेर येण्यासाठी उद्धाराचा हात देखील देईल, असं पवित्र वचन आपल्याला शिकवतं प्रियानो. आणि म्हणूनच बायबल काय म्हणतं, की परमेश्वराकडे आपण नेहमी आशेने पाहायला शिकलं पाहिजे. देवाकडे आशेने पहा. तेव्हा परमेश्वर काय करतो, माणसाची परिस्थिती अनुकूल करतो. आणि जेव्हा परिस्थिती अनुकूल होते, तेव्हा प्रियानो आपल्याला कळतही नाही अशा अशा ठिकाणाहून आपल्याला सहाय्य मिळतं. होय. आणि म्हणूनच आपण या जगाच्या पाठी वावरत असता प्रियानो, आपण कधीही संकटांना घाबरून जाता कामा नये. एक गोष्ट ध्यानात घ्या, जीवन हे फार महत्वाचं आहे. अनेक वेळेला माणसं काय होतात, संकटांना आणि परिस्थितीला घाबरून प्रियानो विपरीत निर्णय घेतात. चुकीच्या गोष्टी करतात. काही वेळेला काही जणांनी प्रियानो अगदी कुटुंबासकट आत्महत्या केली. पण संकटांना तोंड देणं यामध्ये खरा पुरुषार्थ आहे प्रियानो. आपण संकटांना तोंड देताना घाबरू नका. आणि असं समजू नका की तुम्ही एकटे आहात. परमेश्वर आहे तुमच्या बरोबर. आणि एकदा का तुम्ही त्या संकटांना तोंड द्यायला लागला, तर तुम्हाला असा अनुभव येईल की परमेश्वर तुम्हाला बळही पुरवतो आणि संधी सुद्धा पुरवतो. खूप संकटातनं लोकं प्रियानो वर शिखर गाठतात. आणि म्हणूनच आपण सुद्धा आपल्या संकटामध्ये प्रियानो घाबरं होता कामा नये. जेव्हा तुम्हाला भीती वाटते ना, तेव्हा संकट मोठी होतात, आणखी मोठी होतात. परंतु निर्भयपणाने आपल्याला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. निर्भयपणाने तोंड द्या. संकटांना घाबरायचं नाही प्रिया. एक गोष्ट ध्यानात घ्या. समस्यांची तक्रार करून समस्या सुटत नाही. पण समस्यांना आपण तोंड देण्याची तयारी केली, तर आपल्याला त्याचं सोल्युशन सुद्धा सापडायला लागतं. देवाच्या कृपेने आपल्याला ते सापडतं. आपण काय करावं, काय करू नये, हे आपल्याला समजायला लागतं, आपल्याला कळायला लागतं. प्रियानो, पाण्यात पडल्यावर मनुष्य पोहायला शिकतो, बरोबर आहे का? मग हीच गोष्ट फार महत्वाची आहे. पहा, काही वर आम्ही लहान होतो, तेव्हा आम्ही पोहायला जायचो. तेव्हा माझा मित्र आणि त्याच्याबरोबर त्याचा एक लहान भाऊ सुद्धा पोहायसाठी म्हणून यायचा. पण त्या माझ्या मित्राच्या भावाला फार भीती वाटायची पाण्याची. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, आता तिथे पोहणारी माणसं असायची, आजूबाजूला सगळी माणसं असायची. त्याला ते ट्यूब बांधली पाठीवर, नाही का, की त्याने बुडू नये म्हणून ट्यूब बांधली किंवा तो डबा बांधला. तरी ते भय त्याच्या मनामध्ये इतकं होतं, की त्याला पाण्यात उतरावंसं सुद्धा वाटायचं नाही. यायचा, बसायचा, कपडे काढायचा,
ट्यूब पाठीवर बांधायचा किंवा जे काही फ्लोटर असेल तो पाठीवर बांधायचा आणि बसून राहायचा आणि नाही का पाण्यात उतरायचा नाही. मग एक दिवस काय केलं, माझ्या मित्राने हळूच त्याच्या मागून येऊन उभा राहिला आणि त्याला पाण्यात ढकललं. पाण्यात ढकललं तर तो हात-पाय मारायला लागला आणि थोड्याच वेळात त्याला अनुभव आला, की त्याच्या पाठीवर जी ट्यूब आहे, त्या ट्यूबमुळे तो बुडत नाही. आणि मग त्याच्यानंतर तो स्वतःहून त्या दिवशी तो जवळ-जवळ तासभर पाण्यातनं बाहेरच येत नव्हता. आम्ही कंटाळलो, पण तो पाण्यातच. कारण आता भीती निघून गेलेली. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा ना, भयामुळेच काय होतं, आपण गोठून जातो. भयामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्याही पेक्षा खूप मोठ्या होऊन जातात. आणि म्हणून प्रियानो, अंतःकरण भयमुक्त ठेवा. संकटं आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. पण एक गोष्ट ध्यानात घ्या. तुम्ही जर प्रयत्न करत असलात आणि गोष्टींना तोंड देण्याची जर तुमची तयारी असली ना, तर परिस्थिती बदलत जाते. परिस्थिती बदलत जाते. प्रियानो, मी माझ्या सेवेमध्ये असं बघितलेलं आहे, की ज्या माणसानं एक वेळेला कोरडी भाकर खावी लागत होती, तीच माणसं आज पंचपक्वान्नाचं ताट पुढे घेऊन बसले. जी माणसं एक थावर भाताच्या वर भात त्यांना वाढण्याची त्यांची ऐपत नव्हती, तीच माणसं आज पोत्याने आपल्या घरामध्ये धान्य भरतात. प्रियानो, ज्या माणसांना प्रियानो तेल सुद्धा खूप जपून वापरावं लागत होतं. ती माणसं आज तूप टाकून वरण-भात खातात. पहा परिस्थिती बदलते आणि देव आम्हाला नेहमी अनुकूल आहे. परमेश्वराचं वचन जर तुम्ही बघितलं, तर बायबल म्हणतं, की परमेश्वराने जगावर प्रेम केलेलं आहे. परमेश्वराने माणसावर प्रीती केलेली आहे आणि परमेश्वर माणसासाठी उद्धार घेऊन येतो. तो संकटामध्ये आपल्या सोबत राहतो. तो आम्हाला अनाथ आणि एकटं असं टाकून जात नाही. पवित्र शास्त्र जर तुम्ही बघितलंत प्रियानो, पहिले पेत्र याचा 5वा अध्याय जर तुम्ही बघितला, तर तिथे काय म्हटलंय पहा. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन. काय म्हटलंय? त्याच्यावर तुम्ही म्हणजे देवावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. तुमच्याकडे प्रॉब्लेम्स असतील प्रिया, पण ज्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला हाताळण्याची ताकद आहे, ते तुम्ही हाताळा. पण जे तुम्हाला नाही हाताळता येते, त्याची चिंता करत बसू नका. ती चिंता देवावर सोडून द्या. परमेश्वर करतो, सगळं करतो, परिस्थिती बदलते पर्यंत. परिस्थिती बदलते. परमेश्वराच्या कृपेने परिस्थिती बदलते. पहा एक ब्रदर त्यांची साक्ष तुम्हाला सांगतो. ते आपल्या जीवनामध्ये ते चुकले आणि काय झालं, लॉटरीचा नाद त्यांना लागला आणि त्या नादामध्ये कर्ज झालं डोक्यावर, खूप कर्ज आलं. जे काही काम होतं ते काम सुद्धा त्यांच्या हातून निघून गेलं. आणि मग कर्जदार यायचे, दारात यायचे पैसे वसूल करायला. मग हे ब्रदर काय घरात थांबायचेच नाहीत. मग जे घरात आहे त्यांना शिवीगाळ काही-काही वेळेला व्हायची. वेडं-वाकडं भाषण केलं जायचं आणि असं त्यांचं कित्येक दिवस असंच चाललेलं आणि परिस्थिती फार कठीण. त्यांना काम मिळेना, काहीच व्हायना आणि मग एक दिवस प्रार्थनेला आले आणि मग मला ते समस्या सांगू लागले, की "पास्टर असं-असं आहे." म्हणलं, "बघा, तुम्हाला गरज होती तेव्हा त्या माणसाने तुम्हाला पैसे दिले आणि आता तुम्हाला ते फेडता येत नाही. बरं? त्यामुळे तो येतो. त्यातून तुम्ही लपून बसता. तर त्याला राग येतो, त्यालाही भीती वाटते, कुठे हा पैसा बुडवतो ते. त्यापेक्षा आता तुम्ही एक काम करा." आम्ही प्रार्थना केली आणि त्यांना म्हटलं, "तुम्ही त्यांना भेटा आणि त्यांना सांगा, बाबा मला तुझा रुपयाने रुपया फेडायचा आहे. पण तुम्ही काय करा, मला वेळ पाहिजे. माझ्याकडे आज नोकरी नाहीये आणि माझी परिस्थिती पण तुमचे पैसे देण्याची नाही. तुम्ही मला शिवीगाळ करून तुम्हाला काही मिळणार नाही. मला मारहाण करून सुद्धा तुम्हाला काहीही मिळणार नाही. पण जर तुम्ही मला वेळ दिलात, तर मी थोडे-थोडे पैसे तुमचे मी फेडायला सुरुवात करीन आणि मी प्रयत्न करतोय मला काम मिळालं म्हणजे तुमची समस्या सुटायला लागेल. आणि मग काय झालं त्या माणसाला देवाच्या कृपेने काम मिळालं त्या. त्या ब्रदरला काम मिळालं
आणि मग रेशन पुरते पैसे ते काढून ठेवायचे आणि बाकीचा सगळा म्हणजे घर चालवण्यासाठी लागणारा जो पैसा लागतो तेवढा ते ठेवायचे आणि बाकी सगळा पैसा घेऊन ते त्या माणसाच्या कर्जदाराचं कर्ज फेडायला लागलं. बघता बघता वर्षभरामध्ये त्यांच्या डोक्यावरचं कर्ज सगळं फिटलं प्रयाण. पण त्या माणसाने सुद्धा परमेश्वर हात घालतो माणसाच्या अंगावर. त्या माणसाने सुद्धा समजदारी दाखवली. त्याने गोष्ट समजून घेतली की बाबा हे बाकीचं करून काही होणार नाहीये, त्यापेक्षा ह्याला संधी दिली पाहिजे आणि त्या माणसाने संधी दिली. परिस्थिती देव बदलतो प्रयाण. म्हणून दावीद राजा सुद्धा काय म्हणतो, मृत्यू छायेतनं जरी मी जात असलो ना, तरी कसल्या अरिष्टास भिणार नाही. कारण तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. प्रियानो, पहा धीराची वचन परमेश्वराने आम्हाला या पवित्र शास्त्रातनं दिली आहेत. आता ह्या ठिकाणी सुद्धा स्तोत्रकर्ता काय म्हणतो, मी देवाचा धावा करेन आणि परमेश्वर मला क्लेशमुक्त करेल. परिस्थिती एखाद्या वेळेला आटोक्याबाहेरची आहे. त्याच्या शक्तीच्या पलीकडेची आहे, त्याच्या कल्पनेच्या पलीकडची आहे, त्याच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची आहे. पण देव आहे ना. आणि म्हणून प्रियानो, मी अगदी तुम्हाला सांगतो, चुकीची पावलं उचलू नका. वाईट मार्गाला जाण्याची गरज नाही. विपरीत निर्णय घेण्याची गरज नाही. फक्त विश्वास ठेवा, धीर धरा आणि प्रियानो, संकटाला तोंड देण्याची तयारी. सोल्युशन सापडणार. सोल्युशन मिळणार. तुम्ही प्रॉब्लेमवर ची नुसती तक्रार करत बसलात तर तुमची समस्या कधीही सुटणार नाही. प्रियानो, मी असे पण लोक बघितलेले की त्यांनी नुसतं वर्षानुवर्ष तक्रार, तक्रार आणि तक्रारच केलेली. पण गोष्टींना तोंड कसं द्यायचं आणि देवाचं सहाय्य कसं घ्यायचं यावर त्यांनी विचारच केला. फक्त तक्रार. काम कामाला जा, मला कोण कामच देत. मला कोण कामच देत. मग मी एकाला विचारलं असं, की "तू किती जणांकडे काम मागितलं आत्तापर्यंत? एवढ्या एका महिन्यामध्ये तू किती जणांकडे काम मागितलं?" मग त्याने फक्त 4-5 जणांचीच नावं सांगितली. म्हटलं, "त्यापेक्षा एक काम कर, दिवसाला तू 10 जणांकडे काम माग आणि मग महिन्याभरात तुला काम मिळतं का नाही तू मला सांग." कारण 10 कामं 10 लोकांकडे जर आज मी दिवसभरात 10 लोकांकडे मी जर काम विचारलं, तर 30 दिवसामध्ये 300 लोकांकडे मी काम विचारलं. पण ज्यांना प्रियानो नुसतीच तक्रार करायची, मला कोण काम देत नाही, मला कोण काम देत नाही, मला कोण काम देत नाही. त्यांच्याकडे सोल्युशन नाही ना. ते आयुष्यभर निकम्मे राहतात आणि रिकामटेकडे राहतात. त्यांना आयुष्यात कधीच काम मिळत नाही. कारण का? तर त्यांनी फक्त एकच धरून ठेवलेलं आहे, तक्रार करायची. मित्रांनो, तक्रार करून काही होत नाही. सोल्युशन शोधलं पाहिजे आणि या स्तोत्रकर्त्याच्या बोलण्यात पहा तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी ऐकायला मिळते. तो म्हणतो, की संकटात मी देवाला हाक मारीन आणि देव मला क्लेशातनं मुक्त करेल. हे जे हा जो सकारात्मक विचार आहे या स्तोत्रकर्त्याचा, हा सकारात्मक विचार तुमच्या माझ्या हृदयात सुद्धा असायला पाहिजे. पहा देवाने आपल्याला जन्माला घातलं आहे, ते दुःख सोसत बसण्यासाठी नाही घातले. दुःख सोसण्यासाठी घातलं का नाही घातलं. तर बायबल प्रमाणे जर आपण बघितलं, आपण देवाची भक्ती करावी, त्याची स्तुती करावी, आराधना करावी याच्यासाठी देवाने निर्माण केलं. पण ज्याच्या अंतःकरणावर दुःख दाटलेलं आहे, तो आपल्या ओठांनी स्तुती कशी करेल? म्हणून तर आपण अनेक वेळेला पवित्र शास्त्रामध्ये असंही वाचतो, की देव म्हणतो, की मी असं काही त्यांच्यासाठी करेन, की त्यांचे ओठ स्तुतीने भरून जातात. प्रियानो, आज ही गोष्ट आपण समजून घेण्याची गरज आहे. देव खूप अनुकूल आहे आपल्याला. पण काही वेळेला तुमचा जो विचार आहे, तुमची विचार करण्याची जी पद्धत आहे, ती एखाद्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये अडखळण बनते. तुम्ही तिथे दुरुस्ती करा. देवावर विश्वास ठेवा. परमेश्वराचं सहाय्य कोणाला लाभतं? जो त्याच्यावर विश्वास करतो त्याला. परमेश्वराचं सहाय्य कोणाला लाभतं? प्रियानो, एक गोष्ट ध्यानात घ्या. हां, तुम्ही खाटेवर बसून राहाल आणि मी देवाला म्हणाल, "देवा माझ्या पुढे ताट आणून वाढ." तर तसं होणार नाही ना. परमेश्वराची मदत कोणाला मिळेल? कोणाला 2 वेळचं अन्न मिळेल? जो तयार आहे कष्ट करायला. देवाने तो नियम लावून ठेवलेला ना, की प्रत्येकाला स्वतःसाठी कष्ट करायचे. बरोबर आहे की नाही? बायबल जर आपण बघितलं, तर बायबल काय सांगतं, की प्रत्येकाला आपल्या श्रमाने भाकर खाल्ली पाहिजे.
मग तुम्ही श्रम करण्याची जर तयारी केली तर परमेश्वर तुम्हाला श्रम करण्याची संधी मिळवून देतो ना. मग तुम्ही धावा करा ना परमेश्वराचा. परमेश्वराला हाक मारा. तुमच्या संकटामध्ये, तुमच्या दुःखामध्ये देव तुमच्या बरोबर उभा आहे. देव म्हणतो, की तो तुम्हाला अनाथ आणि एकटं असं टाकून देणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, "पहा या युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर." तो आम्हाला एकटं टाकत नाही प्रियानो. आम्हाला अनाथ असं सोडत नाही. पण माणसं कित्येक वेळेला प्रसंगांना घाबरून प्रियानो गिव्ह अप करतात. प्रसंगाला घाबरून प्रियानो ते हार मानतात. आज आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रियानो माणूस तोपर्यंत हरत नाही, जोपर्यंत त्याने हार मानलेली नसते. होय, तुम्ही लढवय्या असायला पाहिजे. तुम्ही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी केली पाहिजे. हो प्रिया. हे फार महत्वाचं. काय होतं माहितीये का? आपण अनेक वेळेला आपण परिस्थितीला कसं तोंड द्यायचं याचा विचार करण्यापेक्षा बाकीच्याच गोष्टींचा विचार करत बसतो. देवाने या खांद्यावर मडकं दिलेलं नाही, बुद्धी दिलेली आहे. आणि ती बुद्धी इतकी अफलातून आहे, इतकं सामर्थ्य आहे बुद्धीमध्ये, की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा-अशा गोष्टी या बुद्धीतनं बुद्धी उपजवू शकते प्राण. एवढी ताकद परमेश्वराने तुम्हाला कशात कमी नाही ठेवलेलं. देवाने ती बुद्धी तुम्हाला दिलेली आहे. फक्त त्याचा वापर करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. प्रियानो, मी अशी माणसं बघितलेली आहेत, की जे बुद्धीने मंद आहेत, पण तरी सुद्धा कष्ट करून त्याने आपली भाकर मिळवलेली आहे. आणि उलट आपल्या भावाला सुद्धा मदत केलेली. मग ह्या गोष्टी आपण समजून घ्या. देवाचं सहाय्य आहे तुम्हाला. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही स्वतःची मदत करणार आहात का? आणि तुम्हाला काय करायचं? एक तर देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तयारी करायची आहे. मन घट्ट करायचंय. मनाची तयारी करायची आहे. मनाला पॉझिटिव्ह करायचंय. कुठलीच परिस्थिती कायम नसते. तुम्ही प्रयत्न केलात, तर तुमची परिस्थिती देव बदलून टाकतो. पण तुम्ही प्रयत्नच नाही करा. तुम्ही म्हणाल तुम्ही परीक्षेला जाऊन बसणारच नाही. मग पास होण्याचा प्रश्नच येतो कुठे? परीक्षेलाच नाही बसला. पण परीक्षेला बसला तर होऊ शकता पास. काहीतरी यश तुम्हाला मिळू शकतं. बरोबर आहे की नाही? अगदी 1 मार्क मिळाला 100तनं, तरी तो 1% तुमचं यश आहे प्रिया. ते अपयश नाहीये. फक्त आम्हाला 35%चं यश मिळालं पाहिजे पुढे जाण्यासाठी. मग आपण कसा विचार करता? हे बघा ना, आज अनेक वेळेला माणसं संकटात हातपाय गाळून बसतात. हातपाय गाळायचे नसतात. भीती बाळगायची नसते. भीती फक्त देवाची बाळगा, की आपण वाईट वागायचं नाही, आपण चुकीचं करायचं नाही, आपण कायदा कानून मोडायचा नाही, आपण नियमाला धरून चालायचं. याच्याकडे लक्ष ठेवा. बरोबर आहे की नाही? कारण आपण नियम मोडला तर शिक्षा आहे. मग शिक्षा व्हायला नको. याच्यासाठी लागणारी जी भीती आहे, ती गरजेची आहे. जीवन जगण्यासाठी लागणारी जी भीती आहे ना, ती गरजेची आहे. पण प्रसंगानं घाबरायचंय का? तर प्रसंगानं घाबरायचं नाही. प्रियानो टायटॅनिक बुडाली ना, त्यातनं सुद्धा काही माणसं वाचली. मोठमोठाले जहाज बुडालेत, पण वाचणारे त्यातून सुद्धा वाचलेले. मग आज तुम्ही या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. या गोष्टींचा विचार करा. यात काय आहे, की परमेश्वराची साथ आहे. आणि स्तोत्रकर्ता आपण आपल्याशी त्याच्याविषयी बोलतो. तो म्हणतो, की देवाचा मी धावा करेन आणि देव मला क्लेशातनं मुक्त करेल. परमेश्वर काय करेल मला परमेश्वर नाही का मार्ग देईल. परमेश्वर मला संधी देईल. परमेश्वर माझ्यासाठी अद्भुत कार्य करेल. पण जेव्हा मोशे इस्रायलांना घेऊन निघाला, तेव्हा लाल समुद्र आडवा. त्याने जेव्हा परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने सांगितलं, "जी काठी तुझ्या हातात आहे ना, ती काठी उगार." ती काठी त्याने उगारली आणि तो तो लाल समुद्र दुभांगला. आणि याच्या आधी सुद्धा ती जी काठी परमेश्वराने मोशेला दिली होती, ती काठी त्या काठीचा उपयोग करून अनेक अद्भुत गोष्टी तिथे त्याने याही आधी केलेल्या. मित्रांनो, आज तुम्हाला आणि मला सुद्धा अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. त्याच्या नावाने आपलं मागणं देवाजवळ कळवण्याचा अधिकार आहे. हां, त्याच्यानंतर परमेश्वराने आम्हाला आणखी पण कित्येक अधिकार दिलेले आहेत. आम्हाला बुद्धी दिलेली आहे. हां, जे आपल्याला या
जगावर वर्चस्व करण्यासाठी बुद्धी दिलेली, म्हणजे एक अधिकारच दिलाय ना जगावर वर्चस्व करण्याचा. मग ह्या अधिकाराचा उपयोग करा होय. जसं मोशेने प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याला सांगितलं. तसंच तुम्ही जर देवाचा धावा केला ना, तर देव तुम्हाला सांगेल तुम्ही काय करावं, कुठल्या दिशेने जावं. मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. कारण तुमच्या बुद्धीमध्ये एक-एक अशा कल्पना येतील ना, की तुम्ही असे सहज परिस्थितीतनं, प्रसंगातनं बाहेर पडा. विजयी व्हाल, यशस्वी व्हाल. मग आज प्रियानो आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज. आपल्याला देवाकडे लक्ष द्या. जेव्हा तुमच्याच शक्तीच्या पलीकडे आहे ना परमेश्वराकडे. दाविदापुढे गल्ल्यात येऊन उभा राहिला ना परमेश्वराने दाविदाने गल्ल्याताच्या वर परमेश्वराकडे बघितलं आणि परमेश्वराने दाविदाच्या हाती त्याला दिलं. का दिलं? कारण तो दावीद परमेश्वराकडे पाहतो आणि म्हणतो, "ह्याला तर परमेश्वर माझ्या हाती दिलं." आणि दिलं मग देवाने त्याच्या हाती आणि गल्ल्यातावर जय त्याने मिळवला. प्रियानो, आज हीच गोष्ट तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही कसे विजयी होणार आहात? कसे तुम्ही परमेश्वरामध्ये यशस्वी होणार आहात, सफल होणार आहात, हे तर समजून घ्या. देवावरला तुमचा विश्वास आणि प्रियानो प्रसंगामध्ये हात-पाय न गाळता धीराने गोष्टी घेणं, पेशन्स ठेवणं, आशा बाळगणं हे महत्वाचं आहे ना प्रियानो. बरं आहे की नाही? म्हणून प्रभू काय म्हणतो, जेव्हा तुमच्या विश्वासाची परीक्षा होते, तेव्हा तुम्ही आनंद माना. दुःख करत बसू नका. माझ्यावरच का असं आलं आणि मी काय पाप केलं होतं. इथपासून माणसं सुरुवात करतात. अरे बाबा, प्रत्येक वेळेला पापामुळेच प्रॉब्लेम होतो असं नाही ना. काही-काही वेळेला आपण पाप केलं नसलं तरीही प्रॉब्लेम्सला आपल्याला तोंड द्यावं लागत असतं. प्रसंग येतात माणसांवर त्याच्यासाठी काही पापच केलं पाहिजे मगच प्रसंग येतात असं नाहीये ना. मग हे पण तर समजून घ्या. तयारी करा. प्रियानो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. स्तोत्रकर्ता 107:13 मध्ये म्हणतो, की संकटात देवाचा धावा करावा. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा काय म्हणतो, संकट समयी तुम्ही माझ्या आड येऊन लपा. प्रभू आपल्याला हे शिकवतो प्रियानो, की आपण धावा देवाचा करायचा आहे. संकटामध्ये देवाचा धावा करायचा आहे. बरोबर एका ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, की मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने मला सर्व भयापासून मुक्त केलं. तुम्ही देवाला शरण जाल, तर परमेश्वर तुमच्या सर्व भीतीपासून तुम्हाला मोकळं करणार. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते ना, त्यातून बाहेर परमेश्वर तुम्हाला काढेल. होय. आणि म्हणून तयारी करा आणि देवाकडे पाहायला शिका. परमेश्वराची आशा धरायला शिका. देवाने पवित्र शास्त्राच्या माध्यमातून जे आशा तुम्हाला दिलेली आहे, त्याची अपेक्षा करायला शिका आणि अनुभव घेण्याची तयारी करा. घाबरायचं नाही. भीती बाळगायची नाही. आपल्याच अशक्तपणाकडे बघत बसायचं नाही. तुम्ही बघाल रस्त्यावरती कित्येक नाही का वेडे माणसं, लंगडे माणसं, ती सुद्धा जगतात. तुम्ही बघाल. एखाद्या वेळेला क्वालिटी ऑफ लाईफ कमी असेल. पण प्रियानो आहेत ना जिवंतांच्या भूमीवर, मग तुमचं सगळं धडधाकट आहे. मग तुम्ही कसं काय सर्व्हायव्ह नाही करणार? नक्कीच करणार. नक्कीच आपण यशस्वी होणार. नक्कीच आपण आशीर्वादित होणार. नक्कीच परमेश्वर परिस्थिती बदलणार. आज कोरडी भाकर असेल, पण विश्वासू राहा आणि आशा सोडू नका. पंचपक्वान्नाचं ताट सुद्धा लवकरच तुमच्या पुढे ठेवण्यात येणार आहे. कारण देव लेकरांना आपल्या उत्तम ते दिल्या वाचून राहत नाही. म्हणून तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकता प्रियानो. अनेक लोक साक्ष देतात. फार वाईट दिवस काढले, पण आज अ, मात्र सगळं भरपूर आहे. अलबेल आहे, मजेत आहे, आनंदात आहे. खूप वाईट दिवस बघितले आम्ही आमच्या आयुष्यात. अ, लोकं सांगतात, साक्ष देतात ना लोक. परमेश्वर आहे ना, देव आहे ना. तो जगावर प्रेम करणारा आहे ना. तो तुमच्यावर प्रेम करणारा आहे ना. तो तुम्हाला साथ देणारा आहे ना. तो तुम्हाला क्लेशमुक्त करणारा आहे ना. तो तुमचा धावा ऐकणारा आहे की. तो तुमच्या संकटातून बाहेर काढणारा आहे की. आणि म्हणून प्रियानो, इथे स्तोत्रकर्ता म्हणतो, देवाकडे बघा.
जेव्हा तुम्हाला काही दिसत नाही, काही समजत नाही, तेव्हा सगळं संपलं असं समजू नका. होय प्राण. काही-काही वेळेला ना आम आमच्या बुद्धीला पुढचा मार्ग दिसत नसतो. आमच्या डोळ्यांना पुढचं काहीच दिसत नसतं. पण म्हणून सगळं संपलं आणि अंत झाला असा आपण म्हणावं का? पहा, सूर्य उदय होण्याआधी एक टाईम असाही असतो, की अंधार खूप दाटलेला असतो. पण खूप अंधार दाटल्यानंतर थोड्या वेळाने उजडणार सुद्धा असतं. म्हणून आपण सगळ्यांनी हिंमत बाळगावी, नाही का? हिंमत बाळगावी, देवावर विश्वास ठेवावा आणि परमेश्वर आपल्याला तळागाळातनं सुद्धा उचलू शकतो, धुळेतनं सुद्धा उचलू शकतो. आम्ही वाकलेले असू, पण आम्हाला तो ताठ करू शकतो. वात मिणमिणती असेल, पण तो प्रज्वलित करू शकतो. होय. आणि म्हणून प्रियानो, आपण सगळ्यांनी देवाची आशा ठेवायला शिकावं. देवाचं वचन आपल्याला हेच सांगतं, आशा धरा, नाही का? म्हणून आशा श्रेष्ठ आहे प्रियानो. आशा धरायला शिका. काळजी करायची नाही. फार विचार करत बसायचा नाही. स्वतःला प्रश्न करून हैराण करायचं नाही. सोल्युशन सापडतंय का बघा. ते तुमच्या कक्षेच्या बाहेर आहे असं वाटत असेल तर धावा करा, प्रार्थना करा, देवाला हाक मारा. परमेश्वर आम्हाला दलदलीच्या चिखलातनं उचलतो आणि आमचे पावलं खडकावर स्थिर करतो. होय प्रियानो. मागे आपण वचन ऐकलं होतं ना, तुमचा विश्वासच आहे जो जगावर जय मिळवतो. तर त्या विश्वासात राहा आणि देवाची अपेक्षा करत राहा. देव आहे आणि तो आपल्याला संकटातून सोडवणारा देखील आहे. प्रार्थना करू. परमपवित्र थोर पित्या, आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, मान, महिमा, सन्मान, स्तुती आणि गौरव तुला आता आणि सदा सर्व काळ असो. प्रभू बाप्पा, परिस्थिती बदलण्याची ताकद तुझी आहे, सामर्थ्य तुझं आहे. जो खऱ्या भावाने हाक मारतो त्या सर्वांना तू समीप आहेस, उद्धाराचा हात देणार आहेस. आम्हावर तुझ्या हातच्या निर्मितीवर प्रेम करणारा तू आहेस आणि म्हणून परमेश्वरा, तू आम्हाला आशा दिलेली आहेस. त्या आशेची अपेक्षा करायला तू आपल्या लेकरांना शिकव. होय प्रभू, तू आपल्या लेकरांना सहाय्य कर. कृपेचा, दयेचा, करुणेचा हात ठेव आणि कुणीही निराश न होता आपल्या संकटात हिंमत बाळगावी आणि तुझ्यावर विश्वास ठेवून प्रभू बाप्पा, तुझी आशा करीत अ, गोष्टींना सामोरं जाण्याची तयारी करावी, असं दयेने, कृपेने घडव प्रभू बाप्पा. मी तुझ्या लेकरांना तुझ्या पवित्र हाती देतो. आज कोणी जर त्रासातनं चालला असेल, क्लेशात असेल, तर प्रभू तू त्याला त्रासातनं बाहेर काढणारा, क्लेशमुक्त करणारा आहेस आणि तुझा उद्धाराचा हात त्याने आपल्या हातात घ्यावा असं दैन कृपेने घडव. कृपावृष्टी कर, तो आपल्या लेकरांना सहाय्य. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं. तुझं राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यासरून सोडिले आहे, तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण ते राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड ब्रदर दीपक शिंदे आणि परिवार. प्रेज द लॉर्ड आबासाहेब पवार आणि परिवार. प्रेज द लॉर्ड शेलकर कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड अनिल गायकवाड आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड बेबी पवार सिस्टर. प्रेज द लॉर्ड रुचंबरे कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड साबळे परिवार. प्रेज द लॉर्ड शिरसाट परिवार. प्रेज द लॉर्ड जेम्स साखरे आणि परिवार. प्रेज द लॉर्ड ज्योती नितनवरे आणि परिवार. प्रेज द लॉर्ड कनगरे फॅमिली. प्रेज द लॉर्ड वानखेडे फॅमिली. प्रेज द लॉर्ड सिस्टर कविता लंके आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड सिस्टर कविता ओहळ आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड मधुकर जाधव आंटी आणि अंकल. प्रेज द लॉर्ड सिस्टर मंदा पाटोळे आणि परिवार. प्रेज द लॉर्ड मार्कस केदारे आणि परिवार. प्रेज द लॉर्ड नंदू शिंदे आणि परिवार. प्रेज द लॉर्ड निखिल कदम आणि परिवार. प्रेज द लॉर्ड ब्रदर निखिल खंडागळे आणि परिवार. प्रेज द लॉर्ड निलेश आडागळे आणि परिवार. प्रेज द लॉर्ड सुनीता लोंढे सिस्टर. प्रेज द लॉर्ड पवित्रा सिस्टर. प्रेज द लॉर्ड मकासरे कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड प्रियंका रायचूर आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड राजेश चांदेकर ब्रदर आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड रामेश्वर उईके आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड रणपिसे फॅमिली.
प्रेज द लॉर्ड शिंदे फॅमिली. प्रेज द लॉर्ड रवी भोसले आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड राणी शिंदे आणि फॅमिली. प्रेज द लॉर्ड सिस्टर रेबका गाविद आणि फॅमिली. प्रेज द लॉर्ड रुथ रणनवरे आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड संध्या आढाव आणि फॅमिली. प्रेज द लॉर्ड संध्या कसबे आणि फॅमिली. प्रेज द लॉर्ड सिस्टर संतोष अग्रवाल आणि फॅमिली. प्रेज द लॉर्ड सीमा उबाळे आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड सिस्टर शीतल कदम आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड शिल्पा सिंग आणि फॅमिली. प्रेज द लॉर्ड सोमनाथ साळवे पास्टर आणि फॅमिली. प्रेज द लॉर्ड सुधाकर रायचूर अंकल आणि आंटी. प्रेज द लॉर्ड सुनंदा गायकवाड सिस्टर आणि परिवार. प्रेज द लॉर्ड सुनीता बडीगर आणि परिवार. प्रेज द लॉर्ड स्वाती पाचारणे आणि परिवार. प्रेज द लॉर्ड विजय गाडे आणि परिवार. प्रेज द लॉर्ड वरखडे कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड योजना गायकवाड आणि कुटुंबीय. प्रेज द लॉर्ड रेखा पठारे आणि कुटुंबीय. पुन्हा एक वार सर्वांना प्रेज द लॉर्ड आणि देव तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वादित करो. कृष्णाबाई प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord, Pastor. प्रेज द लॉर्ड पवार सिस्टर. प्रेज द लॉर्ड खंडागळे आंटी. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord, Pastor. प्रेज द लॉर्ड पवार साहेब. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord, Pastor. प्रेज द लॉर्ड रेखा पठारे. प्रेज द लॉर्ड. बोलले का? Praise the Lord, Pastor. प्रेज द लॉर्ड ब्रदर मार्कस. Praise the Lord, Pastor. प्रेज द लॉर्ड जाधव अंकल. प्रेज द लॉर्ड. जाधव आंटी. प्रेज द लॉर्ड. बरं. अभ्यास पडून तर तुमची ती नाकातून पाणी गळते तर. हा कोण आजारी आहे प्रार्थना करूयात. पवित्र प्रभू येशू आता ज्यांना त्रास होत आहे नाकातनं पाणी गळत आहे त्यांचं आरोग्य दे. त्यांचं दुःख दूर कर. कृपेचा हात ठेव येशूच्या नावात. आमेन. Amen. लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुनंदा गायकवाड सिस्टर. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord, Pastor. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अग्रवाल सिस्टर. प्रेज द लॉर्ड. नाही तर काही नाही. सगळे चालते. मी तर आम्ही तिथं चर्च मध्ये जातो ना वैजापूरला. तिथं तुमची याच्यावाले पण लय लोक आहेत. मग मी काय म्हणतो कोणी जातील पुन्हा एक वार सर्वांना प्रेज द लॉर्ड आणि गुड नाईट. देव आप तुम्हा सगळ्यांना खूप आशीर्वादित करो. Amen. Good night, Pastor. बाय. गुड नाईट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बात मग आता पडलं. बाय. गुड नाईट. Bye.